देवनंदी कुठती नुकसान झालेलं आहे. मला तुमचे अधिकारी सांगितले की आम्ही सरसकट करतो आहे सगळं जो आम्ही पैसे आपलं 50,000 किलोमीटरचे चालतो. आणि याच्यामध्ये काय झालं की त्याचा जो विषय आहे बोरकर साहेब थांबा ना, ते आपल्याला तो क्रायटेरियाचा तो बोलणे द्या ना. दुसरं काही पत्ता ते जमीन दाखवून ते बरोबर त्याला सगळं. मोरगाव अजूनही तालुक्यातील वडेगाव बंद्या आणि या परिसरातील मका, धान, मिरची, भाजीपाला हत्तीच्या कळपामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं. जवळपास 32 हत्ती या ठिकाणी गेल्या 11 तारखेपासून मुक्कामान आहे. शासनाचे जे नियम आहेत की 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा किती नुकसान झालं त्या पद्धतीने देण्याचं. पण मक्याची शेती ही महागडी शेती होते. आता धानाची शेती पण महागडी झाली, भाजीपाला पण त्या पद्धतीचं नुकसान झालं. आणि म्हणून हे नुकसान जे झालं हे सरसकट द्यावं आणि 50,000ची मर्यादा त्या ठिकाणी काढून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांचं झालेलं संपूर्ण नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी ही भूमिका आत्ताच माननीय मंत्री महोदयांना आम्ही मांडलेली आहे. त्यांना मी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधलेला होता. त्यांनी सूचना आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सोमवारी या सगळ्या घटनेची माहिती आम्ही मंत्र्यांना आणि वेळ आलं तर विधानसभेत मांडू. आणि या हत्तीचं जे कळप आहे हे पुढच्या काळात या भागात येऊ आलं नाही पाहिजे यासाठी शासनाने करायच्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी ह्या पद्धतीची भूमिका आम्ही सोमवारी विधानसभेत मांडू.